गडिंग्लज येथील मंत्री हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान अभियान हे राबवण्यात आलं। त्याच्या सांगता समारंभ होता। वेगवेगळ्या गडिंग्लज तालुक्यातील 7 मंडलमध्ये हे 2 महिन्यापासून कार्यक्रम चालू होते आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा समारंभाचा कार्यक्रम होता। याला प्रमुख उपस्थिती मंत्री हसन मुश्रीफ यांची होती। त्याशिवाय जे काही प्रांताधिकारी असतील, पदाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि इतर मंडळीही उपस्थित होती आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला। अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला, पण त्यानंतर आपण पाहिलं की शिवसेना आणि भाजपाचे शिष्टमंडळ हे प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना भेटलेले होते। खूप आक्रमक दिसत होते। नेमकी काय चर्चा झालेली, काय मागणी आहे त्यांच्याकडून आपण पाहतोय। शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, काय सांगाल? कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित नव्हता, पण कार्यक्रमानंतर आला आणि प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या समवेत काहीतरी चर्चा चालू होती। खूप आक्रमक तुमची भाषा वाटत होती। नेमकं काय घडलेलं आणि काय मागणी केलं आहे? आज हा कार्यक्रम गेले 3 महिने चालू आहे। प्रत्येक मंडळामध्ये हा कार्यक्रम झाला, त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पनाच दिली गेली नाही आणि दोन्ही पक्षांना, आम्हाला तिन्ही पक्षांना म्हणा की माहीतच नव्हतं की कुठं काय कार्यक्रम चालू आहे किंवा काय, या गोष्टीचा आम्हाला उल्लेखच केला नव्हता। त्यामुळं आज आम्हाला कळालं की गडिंग्लज मंत्री हॉलमध्ये असा कार्यक्रम आहे आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून आणि मग आम्ही इथं आलो। इथं आल्यानंतर सुद्धा बाबा हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून यांना कोणाला हे करावं असं काही इथं दिसलं नाही। त्यामुळं आज कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री महोदय आणि इतर सगळ्यांच्या समोर ते कोणता विषय करण्यापेक्षा लोकांना आपल्याच पक्षाचे किंवा आपल्याच राज्याचे हे उणे काढतोय काय असं वाटू नये, यासाठी आपण सगळ्या कार्यक्रम संपल्यानंतर प्रांताधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील यांना सांगितलं की हे जे झालं हे चुकीचं, बरोबर आहे की चुकीचं आहे? तर त्यांनी सांगितलं की होय, नक्कीच चुकीचं झालेलं आहे, पण ह्याच्यात इथून पुढे दुरुस्ती करूया आणि या संदर्भात असं पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊया असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं। प्रोटोकॉल तरी नक्कीच आहे, पण याच्या आधी 6 कार्यक्रम झाले। आणखीन बाकीच्या कुठल्याच राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं नाही, नेत्यांना बोलवलेलं नाही। हा कार्यक्रम महसूल मंत्र्याच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या अधिकाराखाली हा महसूल येतो आणि भाजपाच्याच प्रतिनिधींना तुम्ही जर बोलवत नसाल, शिवसेना जे आपले सहकारी आहेत त्यांना बोलवत नसाल तर हे चुकीचं आहे। आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की शासकीय कार्यक्रमाला तुम्ही बाकीच्या सर्वच कार्यकर्त्यांना बोलावलं पाहिजे, कारण हे लोकांच्यासाठी जर राबवलेलं अभियान आहे तर हे लोकांच्यापर्यंत कोण देणार आहे? आम्ही लोकांच्यासाठी काम करतो, आमच्या माध्यमातूनच जाणार आहे। तुम्ही आम्हाला डवलू नका। त्यांना विनंती केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, याच्यापुढे तुम्हाला बरोबर परत बोलावलं जाईल हे त्यांनी सांगितलं। चारही पक्षाच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधींनी तिथं उपस्थिती लावलं असतं, ह्या कार्यक्रमाला एक अनेक भव्य दिव्य ते वाटलं असतं। त्या संबंधितांना हे आमची तक्रार नव्हे, हे सूचना आहे। सूचना असं आहे की पुढील सर्व कार्यक्रमाचं सर्वच लोकप्रतिनिधींना बोलवून महाराष्ट्र शासन आपल्यासाठी काय करतो हे सर्व लोकप्रतिनिधींना दिसावा। एवढे होता स्टेजवर? हो, मग आपल्याला ते आज आम्ही आमंत्रण आम्हाला नव्हते, पण आपण एक महाराष्ट्र शासनाचं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपल्या भागातले मंत्री आणि बावनकुळेंच्या अतियारात येत असलेल्या खात्याचा कार्यक्रम असल्यामुळं आपण जाणं योग्यच ठरणार म्हणून आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित लावले। उपस्थितानंतर कार्यक्रमात बघितलं की अनेक शासनाच्या योजना आहेत, त्या शासनाच्या योजना हे गडिंग्लज तालुक्यामध्ये नागरिकांना पोचत आहे, त्याची ही सर्वांना कळावं हे एकच त्याच्या पाठीमागचं उद्देश आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जे प्रमुख पदाधिकारी आहेत हेच जनतेत जाऊन काम करत असतात। प्रशासनाच्या काही चुका असतील तर ते निदर्शनं आणतात, त्यामुळे याच्यावर निश्चितपणे ह्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार आहे की ह्या कार्यक्रमामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलं पाहिजेत आणि शिवाजी महाराजांच्या नाव घेऊनच कार्यक्रमाची सुरुवात होते आणि शिवाजी महाराजांची समाधान योजना असल्यामुळं खरे हक्कदार आम्ही असतावळी, पण आम्हाला डावललं जातं याची खंत आम्हाला वाटत होती। म्हणून आम्ही प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना जाणवून दिलं की इथून पुढं कोणताही कार्यक्रम करत असतावेळी या महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी का निमंत्रित करावं एवढीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केली आणि त्यांनी मान्यही केलं की आमच्याकडून काही चूक झालेली आहे, ती आम्ही पुढे सुधारणा करू।